अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. इथे चेल सुटलेला आहे. मिड ऑफ वर संतोष पाटील संघाचे संघनायक. उत्कृष्ट गोलंदाज सकाराम तालकर आणि मालिकावीर अरुण पाटील राहिले होते आणि उत्कृष्ट फलंदाज सचिन पाटील कामतगार. चांगली गोलंदाजी अरुण पाटील यांच्या माध्यमातून. वाईट आणि व्हाईटला WD करा. इथे चेंडूला ऑन साईडला उडवलंय. निखिल भंडारी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. बघूया सोनाली संघाचे गोलंदाज निखिल भंडारी यांचे पारितोषिकाचे किती मानकरी ठरतात. प्रत्येक विकेटला 200 रुपये. 4 धावा आले. 4 धावींनी संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे. हा देखील चेंडू टॅप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. मात्र 1 धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 7. नाही प्रत्येक विकेट साठी 200 आहेत निखिल भंडारी यांच्याकडून. बघूया सध्या गोलंदाजी सुरू आहे. फलंदाजी आली की चौकार षटकारांना देखील पारितोषिक येतील. इथे चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजानं टॅप केलाय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 1 ने पुढे सरकली. बिनबादाट. प्रेमजी थले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वतःच्या स्पर्धेमध्ये काही गावदेवी सोनाली संघाकडे भरपूर प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा असतील. बघूया चालू हंगामामध्ये एका विजेत्याचं या संघाने टॉप 10 मध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. सध्याची आपण सीझनची स्पर्धा पाहिली ती 4थी स्पर्धा सुरू आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमधली कासनी इथे देखील एक स्पर्धा सुरू आहे. गोलंदाज इंद्रपाल तरे. पहिल्या ओव्हर मध्ये 8. इथे चांगला चेंडू होता. अगदी 20 मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय पैडिशल लॉंग ऑन ला आणि इथे फलंदाज धावचीत बाद. विकेट दिलेली आहे. उमेश मुकादम या संघाचे कर्ता धर्ता आहेत. देवेश ग्रुपचे अध्यक्ष आहेत. एक उद्योगपती आहेत पायगाव गावचे. बघूया विवेक देवलीकर करून देखील या संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद. विवेक देवलीकर या संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न. इथे उमेश मुकादम यांना जीवनदान मिळाले असं म्हणायला हरकत नाहीये. इंद्रपाल तरे यांनी जर चेंडू एकाच ऍक्शन मध्ये गॅदर केलं असतं कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या 11. 11 धावा 8 चेंडूंचा खेळ संपलाय. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडू जज करतायत. फलंदाज बाद.
तरे यांनी झेल टिपलाय. गोलंदाजाच्या खात्यामध्ये 200 रुपये ऍड होतील निखिल भंडारी यांच्याकडून. पहिली विकेट गोलंदाज इंद्रपाल तरेच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज जयेश. दोघं आउट झाले. जयेश आणि उमेश आहे. नाही नाही, उमेश तिकडे आहे. नाही नाही, उमेश आहे. दोघांनी गोलटोपी घातली. इंद्रपाल तरे जयेश डावखऱ्या फलंदाजासाठी हा चेंडू. इथे पंच मरवी सरांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 12. 12 धाबा लागलेत. चेंडू टाकून झालेत 9. गडी बाद झालेत 2. इथे चेंडू लागते स्लॉक सेफच्या अंदाजानं. चांगला झेल टिपलाय संजय मडवीनं. फलंदाज बाद जयेश. अगदी डोक्याचा पुरेपूर वापर करून इंद्रपाल तरे या खेळपट्टीवर गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. आणि हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 13. बघूया उमेश मुकादम नॉन स्ट्राईकला, तर योगेश देवलीकर हे स्ट्राईकला. शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडूला अडवलाय. फक्त एक सिंगल येईल. 2 ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात. देवेश स्पोर्ट पायी या संघाची नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 14. ओव्हर नंबर 3 घेऊन आलेत सकाराम थालकार, त्यांनी विनायक स्मृतीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकावलं होतं. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ. अचूक टप्पा. नियंत्रित गोलंदाजी सोनाली संघाची खासियत आहे. गोलंदाजी अगदी डोक्याचा पुरेपूर वापर करून त्यांचे गोलंदाज नेहमी करत असतात. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय. पंचांना प्रश्न विचारलाय. पंच सहमत नाहीये. पंचांनी अगदी बॅट कटचा इशारा केलाय. एका धावीने संघाची टोटल 15 धावा. हा चेंडू अगदी ऑफ लेग ब्रेकच्या अंदाजाने टाकला होता. चांगला प्रयत्न होता. इथे चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर.
उमेश मुकादमच्या बॅट मधून हा चौकार आलाय. इथे स्विच हिट, चांगला प्रयत्न. अगदी स्टँडच्या मागे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक दिनेश पाटील स्वतःला झोकून देताना नक्कीच अगदी प्रेक्षक मान्यवर कक्षामध्ये आणि घर बसल्या टीव्हीवर देखील भरपूर प्रेक्षक निमकर पाटील यांचं देखील शुभागमन. आणि हा चेंडू आलाय डॉट. काय कमालीची गोलंदाजी, 2 वाईट जरूर टाकले, त्यानंतर एक चौकार आणि 7 धावा. नक्कीच एक वाईट, 3 डॉट, 2 सिंगल, एक चौकार. अशा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं 21 धावा झालेत. काय गोलंदाजी आहे, 18 चेंडूमध्ये 21. नक्कीच घरचे प्रेक्षक टीव्हीवर जे मॅच पाहत असतील तर नक्कीच सोनाली संघाचं ते अभिनंदन आणि कौतुक करत असतील. मान्यवर कक्षामध्ये देखील अगदी मोठ्या संख्येने त्यांचे सहकारी इथे जमलेले आहेत. स्वतः संघनायक संतोष पाटील आलेत. पहिला चेंडू निर्धाव टाकला, 19 चेंडू मध्ये 21. काय गोलंदाजी आहे, उमेश मुकादमला हात खोलावे लागतील. स्टेपाडून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. संतोष पाटील यांचा अंदाज कुठेतरी चुकीचा. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 23, 21 प्लस 2. नक्कीच संधी होती. निखिल भंडारेंचे 200 रुपये पारितोषिक पटकवण्याची संतोष पाटील आहे ना. इंद्रपाल तरेने मात्र 2 विकेट घेतलेत. हा फटका चांगला आहे, भरपूर शपल क्रॉस झाले होते आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट उमेश मुकादम. इथे हा फटका ऑन साइड ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण कैलास के के मडवी यांच्या माध्यमातून. 2 धावा, 2 धावसंख्या 31. या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा झालेत. बघूया 40 की 40 अंडर मध्ये रोखलं जाईल. 31 धावा लागलेत. 22 चेंडू मध्ये 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील की विकेट डॉट. इथे बॅटची कडा आणि फलंदाज उमेश मुकादम आउट. पहिली विकेट संतोष पाटीलच्या नावावर.
यांना विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आई गावदेवी सोनाले 40+ संघ आपल्याला आमंत्रित करते. प्रकाश मडवी, नवनाथ पाटील, राकेश म्हात्रे या आपण इथे फलंदाज एसटीची 2 विकेट संतोष पाटीलच्या नावावर. मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. 3 फलंदाजांना अगदी चंद्रकांत तरेनं बाद केली आहे. त्यांचं देखील सहकार्य आहे. बघूया निखिल भंडारी यांच्याकडून प्रत्येकी विकेटला 200 रुपये. तर पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात. नाणेफेकी जिंकल्यानंतर देवेश स्पोर्ट पाये संघाने 31 आणि विजयाचं लक्ष 8च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 32 धावांचं. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकू. नक्कीच माझे सहकारी समालोचक संदेश वखार यांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. गावदेवी सोनाले 40+ संघाचे कोच, त्यानंतर तानाजी पाटील असतील आणि संतोषजी म्हात्रे आणि भरत पाटील या तिन्ही मान्यवरांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन होतं. वेलकम. तानाजी पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेला भोजनाची व्यवस्था झालेली आहे. आणि संतोषजी म्हात्रे या संघाचे कोच आहेत. नक्कीच कोच असतील आपल्या गोलंदाजीवर, कारण की 24 चेंडूमध्ये फक्त 31 धावा दिलेत आणि 32 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. थर्टी टू 32 धावांचं लक्ष आहे. निखिल भंडारी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बोलव ना तिघांना पण.
या ठिकाणी उपस्थित राकेशजी म्हात्रे, नवनाथजी पाटील, प्रकाशजी मडवी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. उपसरपंच चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अरुण पाटील विथ संजय मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई गावदेवी सोनाले टीमच्या बाजूने, तर फ्रंट लाईन षटक दिव्य शिल्लवन पायर टीमचा जयेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, अतिशय दमदार फटका, इनसाइड आउट फटका, बॉल निघून जातोय सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार. विकेट काढली त्या ठिकाणी जयेशने. 32 धावांचं एक माफक लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वलेचा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जातोय, सिंगल कंप्लीट. फक्त 32 धावा. नक्कीच या ग्राउंडचा विचार केला तर 70 बॉल. प्रत्येक सामन्यामध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या मॅचच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 32 धावांवर 32 धावांचं लक्ष उभलंय. अर्थातच 31 धावांवर रोखलं गेलं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता, अवत असं संपर्क नाहीये. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय, निर्धाव चेंडू. आज मात्र या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, या वलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल कंप्लीट. काल गुरुदत्त मानकोली हा संघ क्वालिफाय झालाय. आज मात्र बंद्रा मारुती काल्हेर टीमने देखील 2 मॅचेस जिंकल्यात. त्यानंतर न्यू मिलन पायगाव संघाने देखील 1 मॅच जिंकली आहे. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, परंतु बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार. प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 10 कदम 10 धावा धावफलकावर आहेत. 32 धावांचा बाडलाक आई गावदेवी सोनाले टीमच्या माध्यमातून केला जात आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, एकंदरीत पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वर उमेश येतोय. पाहूया उमेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जे काही वाचवायचं आहे ते भरपूर कमी आहे. अर्थातच मॅजिकल षटकं तुम्हाला पेकावी लागतील. थोडं स्पीडअप करा पाय टीम. पहिलं षटक 10 धावांचं, तर दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर उमेश आलाय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पहिला बॉल, उमेश
या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. बारा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष्य आहे. नक्कीच आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. तेव्हा बाटने प्रहार झालाय. डी बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अव्वा तसा संपर्क नाहीये. टॉप एज लागला होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल, परंतु अव्वा तसं संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय आणि त्या दरम्यान बॅकअप देखील अतिशय खराब पाहायला मिळतंय. बॉल निघून जातोय सीमापार. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, निर्धाव जातोय चेंडू. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. उमेशच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे आणि निघून जाईल सीमापार. 6 धावा. षटकार. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर हरेश येतोय. षटकातील पुढचा बॉल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस, रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. भगवान बॅक टू द डगआउट. 6 धावांचं योगदान आपल्या बॅट मधून दिलं आणि त्यानंतर मात्र भगवान या ठिकाणी बाद झालाय. न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत न्यू मिलन पायगाव टीम समोर असेल. यस, नवीन फलंदाज चंद्रकांत तरे मैदानाच्या आतमध्ये. नट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण चंद्रकांतला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल.
त्यावेळेस बॅटच्या आतील गडा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एक आगली वेगळी बॉलिंग ऍक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, ज्या शैलीने गोलंदाजी होत आहे. षटकातील पुढचा बॉल. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. वेलेचा बॉल टॅप केलाय, कंम्पॅरिझन मधून ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. फलंदाजांना देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील काम, आणि त्यानुसार मात्र ही फलंदाजी आपण पाहतोय. 15 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय संजय मडवी, ज्यामध्ये एक चौकार एक षटकाराचा समावेश आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी गुल, फलंदाज बाद, त्रिफलाचीत. यस, अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय, फक्त 6 धावा दूर आहे आई गावदेवी सोनाले हा संघ. आणि त्यानंतर मात्र टॉस साठी सज्ज राहायचा आहे पायगाव टीमचे कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. टॉप एज लागलाय, चेंडू अवैध आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक चांगला झेल, फलंदाज बाद, इंद्रपाल तरे. फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून आई गावदेवी सोनाले हा संघ. नवीन फलंदाज के कैलास मडवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक पटकावला होता. नक्कीच चांगला परफॉर्मन्स आई गावदेवी सोनाले टीमचा राहिला होता. चला लवकरात लवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच हरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट सोबतच फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 28 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र शेवटचं षटक. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बॉलिंग ट्रॅकवर भरत येतोय. पाहूया भरत या 4 धावा रोखेल का? एक मॅजिकल षटक पाहायला मिळेल का? षटकातील पहिला बॉल. भरत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी.
एक धाव पूर्ण झाली. 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी एक माफक लक्ष असताना देखील शेवटच्या षटकापर्यंत मॅच येऊन ठेपली आहे. षटकातील पुढचा बॉल लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप मिड विकेटला. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल भरत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय या गावदेवी सोनाले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. द बेस्ट 11 पाये. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या 15 धावा, नाव आहे संजय मडवी. संजय मडवी आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच. यस, आपण प्रथम ट्रॉफी देतोय. जी ट्रॉफी आम्हाला लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेश सोंग्या पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर मॉप प्रेम तले यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. स्वर्गीय कुसुमबाई हनुमान तले यांच्या स्मरणार्थ संजय हनुमान तले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्यानंतर साडी देऊया आपण नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वर्गीय वंदना द्वारकानाथ तरे, स्वर्गीय राजाराम सवलाराम जोशी यांच्या स्मरणार्थ संजय जोशी आणि गोरख जोशी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. राकेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण चॉकलेट बॉक्स देतोय. आणि त्यानंतर मात्र आपण बोलूया यस निखिल भंडारी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकार आणि विकेट साठी. बॉक्स आम्हाला स्पॉन्सर झाले डॉक्टर श्री यशवंत माधू सोरे यांच्या माध्यमातून. तर आमचे मान्यवर त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. पॉइंट तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला माहिती आहे. आई गावदेवी 40+ सोनाले आणि उपसरपंच चषक 2024 कॉलिंग सोनाले टीमचे कॅप्टन करतायत. यस, पायगाव टीमचे कॅप्टन कॉलिंग करतायत.
आई गावदेवी चषक असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेच आलंय. नक्कीच आपण प्रथम टॉस विनिंग कॅप्टनला हे गिफ्ट हॅम्पर देऊया. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बाजीराव पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. आकर्षक वॉच त्याचबरोबर कॅप दिली जाईल. येस आपण कॅप देऊया. त्यानंतर कोल्ड ड्रिंक आहे थम्स अप ते देखील आपण देऊया. त्यानंतर टॉस लुझिंग कॅप्टनला देखील आपण कॅप आणि थम्स अप देतोय. आता मात्र मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. टॉस जिंकलाय न्यू मिलन पायगाव टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समोर आहेत टॉस के बॉस. काय करणार? आम्ही बॅटिंग करू. प्रथम फलंदाजी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक संघ जो आहे तो क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो. मात्र या ठिकाणी तुम्ही नक्कीच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा जो डिसिजन घेतलाय यामागे मुख्य कारण काय? नाही, कारण असं काही नाही. समोरची खेळपट्टी पाहून थोडंसं आम्हाला बॅटिंग करण्याचा एक अंदाज आला आहे. त्याच्यामुळं मी ते करतो. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? साधारणतः 45 प्लस. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील या मॅच मध्ये? आहेत ना, नितीन गवळी, पोलार्ड आहे. धन्यवाद. तुमच्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर टीम सोनालीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत संतोष पाटील. घरचं आयोजन नियोजन पहिली मॅच जिंकली आहे, कसं वाटतंय? आनंद आहे. आमचे प्रेक्षक वर्गही आनंदित आहेत. नक्कीच टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असती. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना पायगाव टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एक टफ फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. निश्चितच मजा येईल मॅचला. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅच साठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय पायगाव टीमच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर टीम सोनालीच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलंय गोलंदाजीसाठी. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू द केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना प्रेक्षकांसमोर येणार आहे. न्यू मिलन पायगाव आणि आई गावदेवी सोनाली. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोनाली संघ नक्कीच मान्यवर कक्षामध्ये रवींद्र तरेसर उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि जिल्हा परिषद गोवे येथे सध्या रवींद्र तरेसर कार्यरत आहेत. नक्कीच आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीनं बराजी पाटील आपणास विनंती आहे, आपले शुभ हस्ते आपण रवींद्र तरेस सरांना येथे सन्मानित करायचं आहे. प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन रवींद्र तरे सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वागत आणि सन्मान मित्रांनो केला जातोय माणुसकीचा, आपुलकीचा, प्रेमाचा. धन्यवाद रवींद्र तरे सर. प्रेमजी तले यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रकाशजी मडवी. चला धन्यवाद. हो. चला नंतर करूया. आपल्या गावातील सर्वही प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर कक्षामध्ये आहेत. चला अमरजी म्हात्रे खेळाडूंसोबत काहीतरी चर्चा करत आहेत. संतोष म्हात्रे संघाचे कोच आहेत. दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना थोड्याच वेळात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगरी महोत्सव सोनालीची ही क्रीडा नगरी 23 ते 27 जानेवारी आगरी महोत्सव आणि रवींद्र तरेसर आणि मनोहर तरेसर बंधूंची जोडी आपण या आगरी महोत्सवामध्ये ऐकणार आहोत. रवींद्र तरेसरने तारीख तर डिक्लेअर केलेली आहे 23 ते 27 जानेवारी दरम्यान विशुभाऊ म्हात्रे यांचा आगरी महोत्सव सुरू होणार आहे. तर आज सोनाली संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरताना आपण पाहतोय संतोष पाटील, संजय मडवी, के मडवी, अरुण पाटील, सकाराम तालकर अशी कित्येक नावं. नक्कीच इंद्रपाल तरे असतील. चांगला संघ आहे नक्कीच.
दुसऱ्या फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. नितीन गवली यांच्या संघाबरोबर आता या सामन्यातून विजेता आणि बंद्रा मारुती काल्हेर आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल चा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. वेलकम हेमंतजी देवलीकर, न्यू मिलन पायगाव संघाचे राखीव खेळाडू. चेंडू कुठे आहेत बघा. के त्यांच्या गाडी नाही इन्व्हॉल्व नाही तुमच्या के मडवी. यस या फास्ट डीचे आपण एक संगीत इथे पेश करायचे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. आई गावदेवी सोनाल आणि न्यू मिलन पायगाव. दोन्ही पंच या सामन्यासाठी भाऊ पाटील आणि शिवाजी मडवी, तिसरे पंच सुरेश घरत. या स्पर्धेमध्ये उद्याचा फायनल दिवस आणि उद्या दशरथ पाटील सर देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती देणार आहेत. उद्या नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अरुण पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. पहिल्या सामन्यामधून देखील 7 धावेनी आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. नक्कीच इथे जर न्यू मिलन पायगाव संघाला चांगली टोटल बनवायची असेल तर नितीन गवलीला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, इथे दुसरा चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली के कैलास मडवी ज्या खेळाडूच्या आपण होतो तो खेळाडू दुसऱ्या चेंडूवर जलबाच्या स्वरूपात बाद झालेत. नितीन गवली